हाय गाईज, आज बनवतो आपण लाल माटाची पालेभाजी. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. आता आपण इथे घेतोय कांदा चिरून, इथे असा बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचा आपल्याला. मिरच्या चिरून दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या, पालेभाजीतनं दिसल्या पाहिजेत ना. मिरच्या आता आपण चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण खोबरं किसून घेऊया. आता इथे आपण खोबरं पण किसून घेतलेलं आहे. पालेभाजी आता आपण पालेभाजी कापून घेऊया, म्हणजे चिरून घेऊया. आता आपण पालेभाजी चिरून घेऊया. त्याचा फक्त पाला घ्यायचा आहे. हो, पाला घे, कारण हे जाड आहेत देठ खूप, म्हणून पालाच घ्यायचं आहे. थोडं पुढचं घेतो आपण. केळका पाला आपण बाजूला टाकून देऊ. हे कवळं आहे बघ, एवढं घेणार. आता आपण बारीक असं चिरून घेऊया. असंच आपण सर्व आता चिरून घेणार आहोत. इथे आता आपण भाजी कट पण करून घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ पाण्याचं आपण धुवून घेतलेली आहे. आता आपण एक साईडला कढई तापवायला ठेवले, त्यात आपण टाकतोय तेल. जास्त नाही टाकले. आता आपण त्यात टाकणार आहोत, तेल तापलं असेल तर जिरं, मग टाकूया त्यात थोडंसं हिंग, मग आपण टाकतो हिरवी मिरची,
आता आपण त्यात टाकणार कांदा. त्याला मेथीने खाल्लं मेथी तिखट. कांदा फक्त आपल्याला नरम करून घ्यायचे. आता आपला कांदा नरम झालाय. आता आपण त्यात टाकते पालेभाजी टाकतो. भाजी दिसायला किती भरपूर वाटते ना, पण आता ती किती आळून होईल. शिजल्यावर ती खूप कमी होते. आळेल ती भाजी जशी आपण हे करू तशी. दोन 3 मिनटं आपण झाकून ठेवूया. आता मिडियम गॅसवर ठेवूया. बघ 2-3 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेतलेलं आता. अजून थोडी आळेल ती. मगाशी बघताना किती वाटलेली, आता बघा अजून केवढीशी झाली ती. खोबरं घालूया आपण. आता आपण त्यात टाकतो खोबरं वरून. थोडंसंच टाकतो, जास्त नाही टाकत. आणि थोडंसं मीठ चवीनुसार. भाजीचा वास छान सुटला ना. परत आपण 2-3 मिनटं कमी गॅसवर झाकून ठेवूया. आता 2-3 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घेतोय. एकदा बघूया, आपण हलवून चेक करूया. आता 2-3 मिनटं अशीच आपण परतवून घेऊया.
आपला गॅस कमी आहे. कमी म्हणजे बारीक बारीक गॅसवर करतोय. पालेभाजीला अजिबात पाणी सुटलं नाही, की आपण पाणी पण वापरलं नाही आणि खूप शिजवली पण नाही, नाहीतर मग ती काय होतं, नुसती पानसट लागतं, खायला बरोबर लागत नाही. कांदा पण नुसतं नरम करून घेतलं आपण आणि भाजी पण वाफेवरच अशी घेतलेली शिजून. चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला छान लागते. आत्ता तिचा वास मस्त सुटलाय. इथे आता आपली पालेभाजी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.